मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 20 एप्रिलच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की राणीचे वडील तिला घेऊन पुन्हा रत्न पारखींच्या घरी आलेले असतात। रुक्मिणी काकू त्यांचे हात जोडून माफी मागत म्हणते की या घरामध्ये राणीचा अपमान झाला, पण पुन्हा असं काही होणार नाही। त्यावर राणी म्हणते की मामी अहो काय करताय तुम्ही माफी नका मागू। मात्र त्यामुळे रुक्मिणी काकू राणीचं कौतुक करतात आणि सिंधूला पुन्हा टोमणे मारत म्हणतात की बघितलंस का, पण या गावाकडच्या मुलीला हे नाही कळणार। आणि त्यामुळे सिंधूला खरं तर खूप राग येतो। ती रुक्मिणीचा हात धरून म्हणते की काकू मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, आणि तिच्या या वागण्यामुळे घरातील सर्वांनाच धक्का बसतो। पण त्यानंतर सिंधू हसून विचारते की काकू तुम्ही चहा घेणार की कॉफी, आणि राणीच्या वडिलांना विचारते तुम्ही काय घेणार काका। आणि त्यामुळे सर्वजण आश्चर्याने सिंधूकडेच पाहत राहतात। तर राणीचे वडील जरा रागातच म्हणतात की मी निघालोय, मला नकोय काही। पण सिंधू त्यांना म्हणते की असं कसं, तुम्ही रत्न पारखींच्या घरी आला आहात, काही न खाता पिता सोडू का आम्ही तुम्हाला। आणि सिंधूचं हे वागणं पाहून सर्वजण तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत राहतात। तर मित्रांनो, सिंधू तिच्या वागण्याने घरातील सर्वांची मनं जिंकू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।